नमस्कार. सुस्वागतम. धन्यवाद. सर्वप्रथम 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणपती गजाननाला वंदन करतो. माझ्या श्री स्वामी समर्थान चरणी नतमस्तक होते. आई नवलादेवीचे आशीर्वाद पाठीशी येते. आज निसर्गरम्य अशा या लांजा तालुक्यातील कानवडी गावामध्ये आज आई नवलादेवीच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. आणि आज या ठिकाणी वाडी लिंबू कोट यांच्या वतीने आज या ठिकाणी नवरात्रीचे औचित्य साधून पहिल्यांदा 2020 डबल मालिका मुली सामना भजनाचा सामना या ठिकाणी आयोजित केलाय. तर मी स्वतः व सौ साध्वी रुपेश मुळम पुरा भुरीची तालुका देवगड जिल्हा हिंगोली आजच्या या भजनासाठी मला पकवान करता येते म्हणजे उत्कृष्ट पकवान वादक कुमार रितेश पांचाळ आणि आजच्या या भजनासाठी मला तबला करता येते म्हणजे माझे मित्र श्री रुपेश मुळम. तर आजच्या या डबल मालिका सामन्याला माझ्या जोडीने लागल्या ते म्हणजे आमच्या लाडक्या बुवा. खरोखरच अतिशय सुंदर व्यक्तिमत्व
भजनासाठी संपर्क साधला म्हणजे सन्माननीय सुभाष निकाय यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. तसेच इथे जमलेल्या माझ्या लाडक्या भजनप्रेमी भाविकांना व्याप्त अभिवादन करून चौसष्ट कलेचा दाता गणपती गजाननाला साकडे घालून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मानाचा पुत्र करून माझी ग्रामदेवता आई पावनाई पूर्वरी चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता आई सरस्वती माते चरणी घेऊन माझी गुरु माऊली सुप्रसिद्ध बुवा श्री अजित मुळम यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन तुमच्या आमच्या आणि बुवांच्या मातृपितृ देवतांना नमस्कार करून मी या डबलवारीच्या जंगी सामन्याला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. तो चाललोय बुवा. या ठिकाणी या ग्रामस्थांनी हा हरिनामाचा मार्ग स्वीकारलाय. कारण खरोखरच संसाररूपी भवसागरामधून जर आपल्याला तारून जायचं असेल तर सदैव आपल्या मुखात त्या भगवंताचं नाम असायला पाहिजे. तर या माणसाचा जन्म घेऊन इल्यावर काहीतरी फायदा झालो असा वाटतला. कारण जर एखाद्याला मगाशी बुवाने माका 100 रुपये बक्षीस दिला आणि त्यांचं नाव घेतलेलं असंच बाजूक कागद ठेवलं असतं तर ते बुवा काय म्हटलं नाही असतं त्यांनी. बुवा एवढा 100 रुपये बक्षीस दिलं किती बुवा हरामी साधा माझं नाव पण घेऊ नये. मग त्या भगवंतान एवढं आपलं देह घडवलं आणि त्याचंच नाव जर आपण आपल्या मुखात घेतलं नाही मग ते का किती वाईट वाटत असं. म्हणून या संसारूपी भवसागरामधून तारून जायचं असेल तर सदैव त्या भगवंताचं नाव असायला पाहिजे. म्हणून काय म्हणते बघा.
हॅलो, ज्यासाठी आपण येथे आलो नामस्मरण, तर प्रथम नामस्मरण करूया. सर्व मंगल मांगल्ये सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः नमस्ते 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 नमो नमः नमस्ते 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 नमो नमः पुंडलिका वरदे श्री रमणनाथ श्री ब्राह्मण देव श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी समर्थ सुप्रसिद्ध भजनकार भजन सम्राट श्रीमान गुरुवर्य श्री
घेऊन आले, म्हणजे एक देवगड आणि एक देवरुख. पण खरोखरच आपली ही कोकण भूमी, कारण परशुरामाने ज्यावेळी समुद्रामध्ये बाण मारला आणि ही कोकण भूमी निर्माण केली. खरोखरच कोकण भूमी ही देवदेवतांची आहे. म्हणून आज आपल्या कोकणामध्ये सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरे होत आहेत. आणि खरोखरच तशी आम्ही दोघांनी मॅचिंग पण करून दिला, पण एकमेकांना काही सांगला नाही होता, पण योगायोग होय ना बुवा. तसं या भरपूर वर्षांत भेटला माका, आज काय तुका असं सोडणार नाही, म्हणजे तसं काय वाईट बोलतोय ना, कारण 12 यायच्या पण बुवा आमचा अजून शिक्षण घेतात, त्याच्यामुळे काय जमायचं नाही. पण आज कारण ज्यावेळी इकडच्या ग्रामस्थांनी फोन केला नाही, तेव्हा मी सांगितलं याच्या बाबांका, हे आमच्या बुवांचे वडील. खरोखरच आज बुवा आपण या ठिकाणी भजन करतो, म्हणजे ही नारद मुनीची गादी आपल्या कोणामुळे मिळाली, तर ही बुवा आपली पुण्याई नाही, ही खरं तर आपल्या आई वडिलांची पुण्याई. आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण आपला मूळ यशस्वी होता या फक्त आणि फक्त आपल्या आई वडिलांच्या पुण्याईमुळे. म्हणून बुवा आज या ठिकाणी आपण आहोत. आणि खरोखरच मग मी यांच्या बाबांका पण सांगितलंय की ही बारी तुम्ही घ्याच. तर असो, आजचा हा योग या ठिकाणी आला. या ठिकाणी नोटेशन सादर करते बघा. नवरात्र उत्सव चालू आहे बुवा. 51 शक्तिपीठे आहेत देवींची, आणि त्यातली 3.5 शक्तिपीठे हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. त्याचप्रमाणे 3.5 शक्तिपीठे आपल्या घरात सुद्धा आहेत, होय ना. आपली आई, पत्नी, बहीण आणि ही 3 शक्तिपीठे झाली. आणि अर्धशक्तिपीठ म्हणजे आपली मुलगी, म्हणजे ती दिल्या घरची, म्हणून अर्धशक्तिपीठ. म्हणून आपल्या घरात स्त्रियांचा आदर सन्मान राखा, कारण खरोखरच नवदुर्गेचा अवतार आता नवरात्रच नको, कायमच राखा. कारण आज नवरात्र 9 रंगांचे साडी हो. नवरात्र येला की सांगणार माका 9 रंगांचे 9 साडी होय, पण ती आई दुर्गा माता खरोखरच नेसली होती काय हो 9 रंगांची साडी हो? असेच बोलत राहा. ती तर त्या महिषासुराच्या रक्तात झाली होती, कारण तो महिषासुर नावाचा राक्षस एवढं उन्मत्त झाला, तो सुद्धा त्या ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून त्याच्याकडनं वर मागून घेतला की काय म्हणता आमरण दे. पण ब्रह्मदेवाने काय सांगितलं की जो जन्मा घेता एका मरण या हाच, मग असं होऊ शकत नाही. मग त्यांनी काय सांगितलं की माका मरण दे, पण त्या एका स्त्रीच्या हातून, कारण त्याला वाटलं होतं की अशी स्त्री कोणतीच नाही की ती माका मारू शकत. असं त्या ब्रह्मदेव, असं त्या महिषासुरात गर्व झाला होतो. पण आई दुर्गा मातेने या नवरात्रीत 9 दिवसात त्याचा महिषासुराचा वध केला. कारण या ठिकाणी पुरुष मंडळी पण हा महिला वर्ग सुद्धा भरपूर आहे. तुमका उद्देशून कोणाकच काय म्हणणार नाही, कारण जर महिला वर्ग आस ना आवाज येत नाही, कारण जर एखादा पुरुष उन्मत्त झालो तर ते काही बाईच वटणीवर आणू शकतं, बरोबर ना. पण आता तसं नाही हो. आता बिचारे ए गण्या पाणी येणार की गणो चाललो, म्हणजे आजकालच्या बायका भावांका नावा घेऊन हात मारतो, होय ना. आपले नाही ना कोण गणो नाही ना पाणी भरणार हो. असलं तर तुका नाही रे बाबा मी म्हणत होते, कारण खरोखरच पुरुष ह्यो वाघचा वाघ होतो आणि वाघाचा फक्त त्याच्यावर दुर्गादेवी प्रकट झालेली आहे. तर खरोखरच या ठिकाणी नोटेशन सादर करते शिवशंकरांचं. रावण हा शिवभक्त होता. रावण हा शिवभक्त होता. एकदा बघा असं झालं, एकदा त्या रावणाची आई वाळूमध्ये शिवलिंग बनवत होती, तेव्हा त्या रावणाने लांबून पाहिलं आणि तो त्वरित आपल्या आई जवळ आला. आई जवळ आला आणि आईला विचारतोय की अगं माते, या वाळूमध्ये तू कशाला शिवलिंग बनवतेस? मी साक्षात शिवशंकरांकडे जाऊन
शंभूदेवाकडे जाऊन मी तुझ्यासाठी एक शिवलिंग घेऊन येतो असं म्हणाला आणि तो त्वरित गेला. एका जंगलात त्याने घोर तपश्चर्या केली, शिवशंभूची तपश्चर्या केली आणि त्याने शंभूदेवांचं मन त्याने जिंकलं. शंभूदेवा त्याच्यावर प्रसन्न झाले आणि शंभूदेव काय सांगतात रावणाला की तुला काय हवं ते माग, मी तुझ्यावर प्रसन्न झाले, तुला हवं ते माग. शेवटी भोळे साप सदाशिव असते, कोणीही त्यांची तपश्चर्या करो लगेच त्यांच्यावर प्रसन्न होतात. रावणाने लगेच मागितलं की मला दुसरं तिसरं काही नको, फक्त मला माझ्या आईसाठी एक शिवलिंग पाहिजे. शंभूदेवाने लगेच त्याला देऊन टाकलं ते शिवलिंग. त्या रावणाने घेतलं, उचललं, आपल्या खांद्यावर मारलं आणि तो निघाला. आणि रावण आपल्या घरी हे शिवलिंग नेतोय ही बातमी साऱ्या देवांना समजली. साऱ्या देवांना म्हणजे जेवढे देव होते त्यांनाही बातमी समजली की रावण आपल्या घरी काय नेतोय शिवलिंग. सारे देव कुजबुजू लागले की जर हे शिवलिंग रावणाने आपल्या घरी नेलं तर आपल्या देवांचं काय खरं नाही. म्हणून देवाने काय केलं बघा, त्या रावणाला लघुशंकेची कळ दिली. म्हणजे समजलं ना, लघुशंकेची कळ दिली म्हणजे कोणी देवांनी. आणि ज्या वाटेवरून रावण येणार त्या वाटेवरती आपल्या गणपती बाप्पाने गुराख्याचं रूप घेतलं आणि त्या वाटेवरती उभा राहिला. आता रावणाला लघुशंकेची कळ दिल्याच्या नंतर रावण काय मनामध्ये म्हणतोय की अरे बापरे, आता हे एवढं पवित्र शिवलिंग माझ्या हातात असताना मी आता एवढ्या घाणेरड्या कामात जाव कसो, असं त्याच्या मनात इला. तर चालता चालता तो गुराखी म्हणजे आपला साक्षात गणपती बाप्पाच होता. तो त्या रावणाने पाहिला आणि त्या गुराख्याजवळ तो रावण आणि काय सांगितलं की मी जरा बाहेरून जाऊन येतो, मी येईपर्यंत हे शिवलिंग तुमच्या हातात तसंच धरून ठेवा. पण शेवटी ते आपले गणपती बाप्पा होते. रावण लघुशंकेवर गेल्याच्या नंतर आपल्या गणपती बाप्पाने ते हातातलं शिवलिंग त्या जमिनीवर ठेवलं आणि त्या ठिकाणाहून आपले गणपती बाप्पा निघून गेले. आणि ज्यावेळी रावण लघुशंकेवर आला आणि ते शिवलिंग जमिनीवर ठेवलेलं पाहिलं आणि त्यांनी आपल्या कपाळावर हात मारून घेतला. कारण ज्यावेळी शंभूदेवाने ते शिवलिंग दिलं होतं रावणाकडे तेव्हा शंभूदेवाने सांगितलं होतं की हे शिवलिंग ज्या ठिकाणी तू ठेवशील त्या ठिकाणी त्याची स्थापना होईल. आणि हे शिवलिंग त्याला आपल्या घरी न्यायचं होतं. त्याने ते शिवलिंग आपल्या ताकदीच्या बळावर उचलण्याचा प्रयत्न केला. एवढं ओढलं ते शिवलिंग त्याने एवढं ओढलं की त्या शिवलिंगाचा आकार गायीच्या कानासारखा झाला. म्हणून आज ते शिवलिंग, आज ते क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर म्हणून असं ओळखले जाते. कारण जास्त ओढल्यामुळे त्याचा आकार गायीच्या कानासारखा झाला म्हणून गोकर्ण. आणि महाबलशाली असा तो रावण म्हणून महाबळेश्वर बुवा. आणि असं काहीतरी बुवा भजनातून सांगणं ही आजकालची काळाची गरज आहे. कारण या ठिकाणी सुद्धा भजनी बुवा आहेत. कारण आजकालची बुवा भजन म्हणजे बुवा प्रार्थना नोटेशन रूपावली कधी म्हणतात ह्याच समजत नाही. कारण सुरुवातीपासूनच ऑर्केस्ट्रा भरलेला असतं. कारण त्यांना कळव नाही अशा ना बुवा 2 गाणी लग्नाची, 2 पिक्चरची, 5वी वर्षाची अशी वाजू की चालले डबल वर येते. ते सप्त्या केले तरी बारशेच म्हणतो, लग्नात लावतात असे काय काय बुवा. आणि खरोखरच हे कुठेतरी बुवा थांबलं पाहिजे. या ठिकाणी नोटेशन सादर करते.
Thank you.
धन्यवाद.